जीवनाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. सज्जन हो, आज 27 जानेवारी आजच्यासाठी श्री महाराजांचे सुवचन म्हणजे आमची सगळी वेडी माणसे आणि वेड्यांचा धनी मी. भाग 1. श्री महाराजांच्याकडे येणाऱ्या भक्तांची तऱ्हा काय वर्णन करावी. मात्र महाराजांनी कुणाचा द्वेष केला नाही. ज्ञानी असण्याची ही पहिली खूण होती. श्री महाराज रागवायचे, मात्र त्यांचा राग गळ्याच्या वर असायचा, हृदयापासून नसायचा. बुडते हे जन न देखवे डोळा या न्यायाने श्री महाराज रागवत असत. त्यांचे हे वरील एक वाक्य असाच कळवळा दाखवून जाते. असो, भक्तांच्या तऱ्हा काय वर्णन कराव्यात. जो तो मानाला हापापलेला, प्रत्येकाकडे ठासून अभिमान भरलेला होता. मी मोठा आहे हे एकदा मनाने घेतले की त्याला मान लागतो. जो भगवंताच्या आड येतो, मग हा अभिमान घालवायचा कसा. त्याला औषध श्री गुरु होय. कारण श्री गुरु प्रत्येकातील गुण अवगुण ओळखून बोलत असतात. त्यामुळे तुम्हाच जशी श्री गुरु आज्ञा देतील त्या आज्ञेचे पालन करणे, त्यांना शरण जाणे, त्यांनी सांगितलेली साधना करणे, साधना करतानाही अभिमान बाजूला ठेवणे, कारण हा अभिमान अतिशय सूक्ष्म असतो. श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे आपण वागतो, पण ते बोलून दाखवत असतो. मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे करतो एवढे म्हटले तरी हा अभिमानच. वास्तविक पाहता आपल्याजवळ किती शक्ती आहे, किती पैसा आहे, किती कीर्ती आहे. आपल्यापेक्षा या जगात कितीतरी लोक मोठे आहेत, मात्र आपण आपल्या अभिमानाला खतपाणी घालत असतो. त्यामुळे कोणी शिव्या दिल्या की वाईट वाटतंय, म्हणून प्रत्येकाने आपल्या जवळचे चांगले वाईट, मान अपमान, सुख दुःख देवाकडे सोपवावे. त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये. तोच करता आहे, मी निमित्ताचा धनी आहे असे म्हटले तर ठीक होईल. आपण श्री गुरूंचे होऊन जावे, म्हणजे श्री गुरु आपल्यातील थोडा थोडासा अभिमान आपल्या योग सामर्थ्याने नष्ट करतात. म्हणून इथून पुढे लक्षात ठेवा, ज्याचे मन स्थिर झाले आहे किंवा ज्याचा उद्योग केवळ भगवंत आहे, अशांचेच ऐकावे. जे सोपे मार्ग आपण सोडून देतो. नाम घेणे सोपे आहे ना, पण आपण दुर्लक्ष करतो. डोके दुखते आहे म्हणून आजी सुंठ साखरेची गोळी देते, पण आजीच्या या कृतीकडे आपण दुर्लक्ष करतो आणि दवाखान्यात जातो, अर्थात वैद्याकडे जातो. आपण 5 रुपये देतो, अर्थात तो सुद्धा सुंठ साखरेची गोळीच देतो, पण पैसे घालवल्यावर त्याला बरे वाटते. अन्नदानाच्या बाबतीत तीच ओरड आहे. फुकट कशासाठी खायला घालायचे, हा वेडेपणा नाही का. यासाठी आपण अनुसंधानात राहणे अतिशय गरजेचे आहे. अर्थात महाराजांच्याकडे येणारा एवढा कोण विचार करीत होता असे नाही. ज्याला त्याला संसारासाठी देव हवा होता. देव मागायला कोणच येत नव्हता, मात्र देव मागणाऱ्याला ईश्वर दाखवण्याची पात्रता श्री महाराज धरून होते. असे असले तरी ते येणाऱ्याचा कधी राग राग करीत नव्हते. शेवटी सगळे त्यांच्या कृपेतले जीव होते. त्यामुळे अत्यंत मायेने ते शेवटी म्हणत, आमच्याकडे सगळी वेडी माणसे आणि वेड्यांचा धनी मी. अर्थात वेड्यांना श्री गुरु यशवंत बाबांसारखा धनी भेटल्यानंतर त्याच्या जीवाचे परमोच्च कल्याण होणार, यात संशय नाही. मात्र भक्ताने सुद्धा डोळसपणाने वागणे अतिशय गरजेचे आहे. शेवटी श्री महाराज जाणून होते, मोगऱ्याच्या झाडाखाली मोगऱ्याची फुले सापडणार, बाबळीच्या झाडाखाली काटेच सापडणार. एवढे सर्व साध्य करण्यासाठी महाराजांच्याकडे किती स्थितप्रज्ञता असेल याचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. पण महाराज म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे एक अलौकिक योगी होते, यात संशय नाही. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो,
बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय.